ज्यावेळेस आपण संघर्ष करत असतो त्या संघर्षामध्ये शक्ती देवबाप आपल्याला देतो, कृपा तो पुरवतो. म्हणून देवबापाचं वचन आहे, माझी कृपा तुला पुरे आहे. चांगल्या गोष्टी करत असताना संघर्ष हा करावाच लागतो. अनेक जण करतात, तुम्ही केला असेल, आपण सर्वांनी केला असेल, करतो देखील. न दिसणारा संघर्ष देवासाठी मौल्यवान आहे. तो संघर्ष जगाला दिसत नाही. ज्यावेळेस एखादा व्यक्ती संघर्ष करून मोठा होतो त्यावेळेसच त्या व्यक्तीची ज्यावेळेस आपण विचारपूस करतो, मुलाखत घेतली जाते, आपल्याला पाहायला मिळतं, लक्षात येतं, अरे याने किती संघर्ष केला. संघर्ष काळामध्ये एकट्याला करावा लागतो, परंतु त्या संघर्षामध्ये देवबाप कृपा पुरवतो. आणि चांगल्या गोष्टी जर करत आहोत तर चांगल्या गोष्टी देवबापाचे एक सेवक आहेत ज्यांनी की खूप चांगली सेवा दिली. ते असं म्हणतात, याच्याशिवाय देवाचं कार्य नाही, असं करून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय, मेहनतीशिवाय देवाचं कार्य नाही. आणि त्या मेहनतीमध्ये, त्या संघर्षामध्ये देवबाप कृपा पुरवतो. दुसरीकडे 12 अध्याय 9 वचन आपल्याला सांगतं, माझी कृपा तुला पुरे आहे. आणि खरोखर त्या कृपेच्या आधारे कितीतरी लोक शिखरावरती गेलेले आहेत संघर्ष करत करत. तुम्ही संघर्ष केला असेल आणि त्या संघर्षानंतर जी चांगली स्थिती आहे ती देवामुळे. संघर्षामध्ये शक्ती दिली, ज्ञान दिलं, बुद्धी दिली, आरोग्य दिलं, तो देव आहे. कृपा जी आहे ती या सर्व गोष्टी घेऊन येते. आरोग्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य या सर्व गोष्टी कृपेमुळे आहेत. आणि म्हणून प्रभू म्हणतो, माझी कृपा तुला पुरे आहे.